नमस्कार. स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या चॅनेलवर पाककला आणि हस्तकला या संबंधीचे व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. अनोखी माहिती आणि टिप्स यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला या गुलाबाच्या हारांची माझी पद्धत जी वेगळ्या प्रकारची आहे ती दाखवणार आहे. जनरली सगळेजण आपापल्या घरामध्ये वेगवेगळ्या फुलांचे हार वगैरे बनवत असतात. फोटोला मूर्तीला आपण घालतो. आणि हा तर आहे गुलाबाचा हार. यात काय विशेष आहे? पण हो, आहे विशेष. मी तुम्हाला माझी हार बनवायची पद्धत दाखवणार आहे जी वेगळी आहे आणि त्याचं कारणही सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. ही फुलं छोट्या आकाराची आहेत आणि याला देठ पण आहेत. तुमच्याकडे अशी जर झाडं असतील छोट्या फुलांची तर अधिकच उत्तम, नाहीतर बाजारात ही फुलं मिळतात. तुम्ही ती पाव किलो अर्धा किलो तुम्हाला लागतील तेवढी आणू शकता. तर याचा आकार बघा. नेहमीची जी लाल रंगाची वगैरे जी फुलं असतात ती मोठ्या आकाराची असतात आणि ही छोट्या आकाराची फुलं असतात. अर्थातच त्याचा देठ पण बारीक असतो. तर हा आपल्याला देठ लागणार आहे म्हणून हा कापायचा आहे देठ. पण कसा कापायचा आहे तर त्याचा जो जाड आकाराचा भाग आहे तो आपल्याला फुलाबरोबर तसाच ठेवायचा आहे आणि फक्त निमुळता काडीसारखा असणारा देठाचा भाग कापून घ्यायचा आहे. या पद्धतीनं बघा. या जिथे काडीसारखा भाग सुरू होतो तिथे कापायचं. म्हणजे आपल्याला सुई वापरायला खूप सोपं पडतं. आणि या फुलांना खूप मोठ्या आकाराची जाड आकाराची सुई वापरायची नाही आहे, कारण नाहीतर मग हा देठ फाटतो आणि मग अशा पद्धतीनं हाराला उपयोगी होत नाही. हे आता देठ कापून घेतले तर हे पण हारामध्ये वापरायचे आहे. कसे ते दाखवते. आणि ही घेतली आहे सुई मी. आपण रोज जी वापरतो कपडे शिवण्यासाठी किंवा आपल्या घरगुती कामासाठी आपण जी सुई वापरतो ती साधी सुई घेतलेली आहे. आणि याच्यासाठी जो दोरा घेतला आहे तो आहे फुलपुडीचा दोरा. पण मी हारासाठी गजऱ्यासाठी माझ्या पद्धतीनं हा बनवून घेतलेला आहे. तर हा आपल्याला जेवढी लांबी हवी आहे हाराची त्याप्रमाणे लांबी, म्हणजेच मूर्तीसाठी किंवा फोटोसाठी आपण हार बनवणार तर त्याची उंची किती हवी आहे ते ठरवून आपण दोरा कापून घ्यायचा. त्यानंतर सुई जरी छोटी असली तरीसुद्धा त्याच्या नेढ्यातून ही दोन्ही टोकं आपण ओवून घ्यायची आहेत. म्हणजेच सुईमध्ये ही दोन्ही टोकं जरी जाड असतील तरीसुद्धा घालायची आहेत. व्यवस्थित आपण त्याला चपटं करायचं टोकाला आणि नेढ्यामध्ये घालायचं. किती धागा असला जाड तरीसुद्धा तो छोट्या नेढ्यातून बाहेर येतो. दोन्हीकडची टोकं आपण सुईमध्ये घालत असताना हा मी एकच धागा कापलेला आहे. म्हणजे 2 धागे कापून हार करत नाही आहे. तर मध्यभागी आपल्याला इथे दुमडलेला आहे. नेढा याचं छोटं आहे तरी पण आता मी हा धागा दोन्ही धागे याच्यामध्ये घालणार आहे. त्यानंतर आपण ही फुलं ओवायला घेऊया. आता याच्यामध्ये या फुलपुडीचा धागा आहे त्याच्यामध्ये साधारणतः इथे ह्या धाग्यामध्ये 6 पदर आहेत, म्हणजे लेयर्स आहेत. जे बारीक आकाराचे 6 धागे आहेत. फुलपुडीचा धागा हा अनेक धाग्यांनी मिळून बनलेला असतो. तर इथे मध्यभागी गाठ मारत असताना या पद्धतीनं गाठवून घ्यायचं
आणि त्याच्यामध्ये देठ आपण जे कापलेले आहेत त्यातला एक देठ घालायचा आणि अशा पद्धतीनं इथे गाठ त्या देठाच्या जवळ घेऊन जायची आणि लॉक करायचं आहे. यामुळे काय होतं, आपण जे फूल घालतो ते फूल गाठीतून फाटून बाहेर येत नाही. देठामुळे इथे तुम्ही देठ लहान मोठा केवढाही घेऊ शकता. देठामुळे फुलाला हा स्टॉपरसारखं काम करतो. त्यामुळे या पद्धतीनं देठ घालायचा आणि त्यानंतर याच्यावर फूल घालायचं. फूल ओवत असताना आपल्याला त्याचा जो देठ मागचा आहे त्याच्याबरोबर मध्यातून सुई काढायची आहे आणि त्यानंतर धाग्यामध्ये ते फूल सरकवायचं आणि जिथे आपण हा देठाचा लॉक केलेला आहे, स्टॉपर लावला आहे, त्या ठिकाणी अलगद हे फूल ठेवायचं आहे. म्हणजे आपला देठ फुलाचा फाटत नाही आणि खालचा देठ पण व्यवस्थित राहतो, फुलाला धरून ठेवतो. तर आता त्यानंतर मी इथे तर मध्यभागीचा लटकनचा जो प्रकार असतो तो करते. त्यामुळे इथे मी फुलं घालून नुसतीच घेते. आता इथे बघा, खालच्या फुलाचा देठ आहे तो वरच्या फुलामध्ये आतमध्ये घुसता कामा नये एवढं त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं आणि अशाच पद्धतीनं मी ही फुलं घालून घेते. हा लटकनचा भाग आहे मध्यभागीचा, त्यामुळे या पद्धतीनं करून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण दोन धागे म्हणजे दोन्ही टोकाचे धागे घेतले होते तर ते आपल्याला वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. पण त्याच्या अगोदर याला एक छोटीशी गाठ मारून घ्यायची आणि या गाठीमध्ये देठ घालायचं आहे, कापलेला देठ घालायचं आहे. म्हणजे इथे पुन्हा आपण जे वरच्या बाजूचे दोन भाग करणार त्याला इथे पुन्हा स्टॉपर लागेल. कारण लटकनचा भाग आहे तो एकच सर आहे खाली आणि याच्यातून जेव्हा आपण धागे वेगवेगळे करून दोन भाग करतो त्यावेळेला मधलं हे फूल फाटण्याची शक्यता असते काही प्रेशरमुळे. म्हणून इथे हा स्टॉपर लावला. ते या पद्धतीने हे लटकन तयार केलेलं आहे. इथे नुसती गाठ मारली तरी सुद्धा फूल मागे पुढे सरकण्याची शक्यता असते किंवा फूल फाटण्याची शक्यता असते गाठीमुळे. आता ह्या धागा जो वरचा आहे त्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि एका बाजूचा धागा जो आहे तो सुईमधून काढून घ्यायचा आणि एक बाजूचा धागा सुईमध्ये तसाच ठेवायचा. काढताना ही काळजी घ्यायची की सगळेच धागे बाहेर येऊ नयेत. त्याप्रमाणे आपण एका बाजूचे धागा काढून घेतला आणि आता एका बाजूची मी माळ करून दाखवते म्हणजे दुसऱ्या बाजूची करायला तुम्हाला सोपं पडेल. आता इथे फुलं त्याच पद्धतीनं घालायची आहेत. म्हणजे गुलाबाच्या खालच्या बाजूला मध्यालाच आपण सुई लावायची आणि देठातून सुद्धा बाहेर काढताना मध्यातूनच सुई बाहेर काढायची. या पद्धतीनं खाली स्टॉपर लावला आहे त्या ठिकाणी त्याच्याजवळ फूल ठेवायचं. हे बघा, इथे लगेच आपण जर दुसरं फूल त्याच्यात ओवलं तर काय होणार आहे, खालच्या फुलाचा जो देठ आहे तो दुसऱ्या फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये तो देठ घुसणार आहे या पद्धतीनं आणि मग ते फूल पण खराब होणार आहे. अशी सगळी फुलं खराब होतील.
म्हणून इथे काय करायचं, तर हा जो देठ कापलेला आहे तो देठ आपण प्रत्येक फूल घालत असताना, ओवत असताना त्याच्यावर देठ घालायचं. आता जसं मी तुम्हाला नुसतं दाखवलं तसं आता प्रत्यक्ष हार करत असताना दाखवते. खाली फूल एक घातलेलं आहेच, आता इथे देठ घालायचं. या पद्धतीने देठ आडवा ठेवून त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. म्हणजे काय होईल, खालच्या फुलाला, म्हणजे त्या देठावर, खालच्या फुलाच्या देठावर आपला हा देठ आडवा असेल. हा देठ वर दुसरं जे फूल येणार आहे त्या फुलासाठी हा स्टॉपर असणार आहे. इथे फूल घातल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा इथे स्टॉपर लागतो. असं प्रत्येक वेळेला करायचं. एक देठ आडवा घालायचा आणि एक फूल त्याच्यावर घालायचं. म्हणजे फूल वरचं जे आपण घालतोय दुसरं फूल, ते त्या आडवं ठेवलेल्या देठाच्या खाली येत नाही. प्रत्येक फुलामध्ये एक अंतर व्यवस्थित मेंटेन राहतं शेवटपर्यंत. आणि हा फुलांचा हार अशा पद्धतीनं केलेला खराब होत नाही किंवा फुलं आपली जागा सोडून खाली वर सरकत नाही. नाहीतर काय होतं, थोडा वेळ निघून गेल्यानंतर फुलं जशी कोमे जायला लागतात तसं ते आपले फुलं जागा सोडतात. आणि गुलाबाच्या पाकळ्या असतात त्या जर फुललेल्या असतात, मधला भाग असतो तो थोडासा ओपन असतो, त्यामुळे ही फुलं पटकन खाली उतरतात आणि हार आपला खराब दिसतो. त्यामुळे फुलं जागच्या जागी राहावीत म्हणून या प्रकारे देठ मध्ये मध्ये घालायचा आणि हा हार व्यवस्थित राहतो, काही प्रॉब्लेम नाही. एका बाजूची सर मी करून दाखवते म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. फक्त दोन्ही बाजूचे सर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ती फुलं एका लेवलला करावी लागतील. ते पुढे मी दाखवते कसं करायचं आहे. आधी एक बाजू पूर्ण करून दाखवते. तुम्ही जेव्हा कधी अशा फुलांची हार बनवाल त्यावेळेला ही मी सांगितलेली आयडिया तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं करून बघा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. देठ आपण आडव्या पद्धतीनं घातल्यामुळे त्या हाराचा काय फायदा होतो हे तुमच्या लक्षात येईल. आता हा दुसरा सर दुसऱ्या बाजूचं आपण करून घ्यायचं. मी नंतर दाखवते. आता हे दोन्ही बाजूचं फुलं ओवून घेतलेली आहेत, पण ही फुलं वर खाली आहेत. तर आपल्याला ही लेवल एकसारखी करून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित धरायचा, कारण आपलं मधलं जे लटकन आहे ते मध्यभागीच दिसलं पाहिजे. त्याच पद्धतीनं धरायचं. दोरा व्यवस्थित हातात धरायचा आणि फुलं व्यवस्थित ज्या रांगेत आहेत किंवा ज्या बाजूची आहेत त्याप्रमाणे दुसरं फूल ॲडजस्ट करून घ्यायचं या पद्धतीनं. आणि नंतर आपण हा हार फोटोला, मूर्तीला कुठेही वापरू शकतो. सरळ हार धरल्यानंतर एका लेवलला फुलं आहेत की नाही ते मात्र व्यवस्थित चेक करायचं. आता हा जो मी पूर्ण हार बनवला आहे तो फक्त फुलांचा बनवलेला आहे. याच्यामध्ये दुसऱ्या रंगाचं फूल वापरलं नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं पान वापरलं नाही आहे. फक्त फुलांचा हार केलेला आहे. पण याच्यामध्ये मला ही देठांची आयडिया तुमच्याशी शेअर करायची होती. तुम्हाला ही आयडिया आवडली का? तर मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा करून बघा. आपण कुठलीही कलाकृती जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये अशा काही छोट्या छोट्या टिप्स असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात.
आता इथे बघा तुम्ही, हे आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल की या देठामुळे वरचं जे फूल आहे ते त्या देठामध्ये घुसण्यापासून अडकलेलं आहे. म्हणजे ही फुलं आता खाली उतरणार नाहीत. या पद्धतीने तुम्ही हार बनवा. मलाही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. आमचे बाप्पा कसे दिसत आहेत तेही सांगा. अशाच वेगवेगळ्या टिप्ससाठी आणि ट्रिक्स बघण्यासाठी चॅनेलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा. चॅनेलवरचे बाकीचे पण असेच पाककृतीचे आणि कलाकृतीचे व्हिडिओज बघून घ्या. तुम्हाला ते नक्की आवडतील आणि तुम्ही स्वतः घरात करूनही बघा. तुमच्या घरामध्ये सजावट करण्यासाठी, ऑफिसमध्ये सजावट करण्यासाठी या प्रकारे करून वापरा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन विषय घेऊया. तोपर्यंत बाय बाय.